नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रानभाजी कुरडू. कुरडूचे 2 जुड्या घेतल्या आहेत मी. अशा प्रकारची पानं असतात, बघू शकता. आणि याची देठ जरा लालसर असतात. अशा प्रकारे अतिशय आरोग्यदायी भाजी आहे कुरडूची. आता आपण हिला निवडून घेऊया. फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला. भाजी निवडताना फक्त पानं घ्यायची आहेत भाजीची. देठाची ही भाजी होते, पण आपण आता फक्त पानं घेणार आहोत. बघू शकता, पानं निवडून घेतली मी आणि देठ बाजूला टाकते. अशा प्रकारे मी सगळी भाजी साफ करून घेते, निवडून घेते. भाजीची पानं वेगळी करून घेतली आहे मी, देठ वेगळी केली आहे. आता भाजी स्वच्छ धुवून घेऊ आपण. भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे, सगळं पाणी मी काढून टाकलंय भाजीतलं. आणि आता मी बारीक कापून घेणार आहे भाजी कापून घेते मी आता. कुरडूच्या भाजीसाठी मी 4-5 मिरच्या कापून घेतल्या, 1 कांदा कापून घेतलाय, जिरं घेतलंय, 7-8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतल्याय, ओलं खोबरं खवलेलं घेतलेलं आहे अर्धी छोटी वाटीभर, हळद घेतलंय, मीठ घेतलंय आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. कढई ठेवली आहे गॅसवर. तेल घालते 2 चमच्याच्या आसपास. जिरं घालते, लसूण घालते, हिरवी मिरची घालते, सगळं परतून घेऊ व्यवस्थित. कांदा घालते, कांदा परतून घेऊ गुलाबी होईपर्यंत. कुरडूची भाजी ही अतिशय आरोग्य पावसाळी रानभाजी आहे. ती सांध्यांची वाढ, सांध्यांची कुरडूची भाजी ही अत्यंत गुणकारी अशी आहे. तिच्या देठापासून ते पानापर्यंत आणि बियांपर्यंत सगळ्याच गोष्टींचा आयुर्वेदात वापर होतो. सांध्यांचे विकार असतील, किडनी स्टोन असेल, थायरॉइड असेल, अतिशय गुणकारी भाजी या सगळ्या आजारांवर आहे. म्हणून ती नक्की 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 पावसाळ्यात खाल्ली पाहिजे. कांदा परतलाय आपला. हळद घालते आता. मिक्स करून घेते आणि भाजी घालते आता आपण कापून ठेवलेली. भाजीवर झाकण ठेवून वाफ येऊ देते, म्हणजे ती थोडी भाजी आवळेल आणि कमी होईल. 5-6 मिनिटं झालेत. भाजी उघडून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते. आता ह्यातच मी मीठ घालते चवीनुसार आणि खोवलेलं ओलं खोबरं घालते. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची. पुन्हा झाकण ठेवते मी आणि शिजू देऊया. उघडून बघूया. भाजी आपली छान शिजली आहे. कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून सर्व करून घेते. छान कुरडूची भाजी सर्व केली आहे मी.
गरमागरम अशी कुरडूची भाजी गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत नक्की एन्जॉय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.